दोस्तों नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। दोस्तों आज मैं आया हूँ नागपुर के वंचित बहुजन आघाड़ी के कार्यालय में, क्योंकि कुछ दिनों पहले कुई में एक बौद्ध समाज का जो कि एक घर तोड़ा गया था, उसका क्या कारण था, किस लिए तोड़ा गया था, वो संपूर्ण प्रकरण आज की इस वीडियो में हम जानने वाले हैं। और आगे की रणनीति क्या होने वाली है उसके बारे में भी आज की इस वीडियो में हम जानने वाले हैं। आज हमारे साथ वंचित बहुजन आघाड़ी के कार्यालय में जिनका घर तोड़ा गया अतिक्रमण में, वो फैमिली भी आज हमारे साथ में खड़ी है और वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी भी यहाँ पे मौजूद है। आज इनसे हम जानने की कोशिश करते हैं कि क्या प्रकरण था और इनका परिचय भी जानते हैं। तुम्ही कुठं राहता है? मालची कुईमनी येते। का बरं तुमच्या घर तोडण्यात आलं? ते सरकारी पाईपलाईन नाही का, त्या किरकोळ कारणामुळे. हो का? काय प्रकरण का होता नेमकं? म्हणजे ते पाण्याची लाईन नाही ना सरकारी, हां ते माझ्या हातानं जेसीबीने नाही का न कळत, मला माहित नव्हतं, अच्छा. पण ते चुकून फुटली. ते हां. ते खूपही नाही फुटली, थोडीशीच फुटली. हां. तर मी ना खर्चानं सुधरवून दिलो ते. अच्छा. फुटल्याच्या नंतर काही वाद झालता का? वाद झालता म्हणजे तो माय पोराले मारलं न त्यानं. अच्छा. आला ना मायरा म्हणे त्या बापाची जागा होय का म्हणे, हां. तुला येथून फेकूनच दाखवीन म्हणे, त्यासाठी 2 एकर जागा म्हणजे इकून टाकीन म्हणे, पण तुला येथे ठेवणार नाही म्हणे. अच्छा. असा गीतो म्हणत होता ना. त्याची अगोदरच पाईपलाईन तिकूनच खराब होती, तर सुधरवतच होता त्या रोडाच्या त्या काठवर. अच्छा. हां. धमकी देणारा कोण होता? सरपंच. सरपंच. मग त्याच्यानंतर आता जे तुमचं घर तोडण्यात आलं, हो. ते याने किती दिवसानंतर तोडलं? 23 तारखेला. 23 तारखेला. हो. अच्छा. याने तुम्हाला काही नोटीस काय दिलं ते होतं? 2 दिलं 5-7 दिवसातच लगातार 121 तारखेच्या सायंकाळी दिलं. अच्छा. मग नोटीस आल्यावर तुम्ही विचारायला गेला असता की कशाच्या नोटीस पाठवलं? मी विचारायला गेलो तर नोटीस म्हणजे सुट्ट्या आल्या, मला वेळ भेटली नाही. अच्छा. एकदम से आले आणि तुमच्या घरावर हो. बुलडोझर चालवून 23 गेला. तारखेला 12च्या दरम्यान. हां. चालवून. घरी कोण कोण होता त्यावेळी? आम्ही सर्वच होतो. सगळेच होते. हो. तो कोण कोण तिथं आलते ते ती तोडण्याकरता? पूर्ण ग्रामपंचायत, सरपंच, सचिव, सगळे सदस्यगण, जी. त्याचे जे त्याला सहकार्य करणारे त्याचे बाया माणसं, ते हरीश कळव, सचिन पुळके, नामदेव स्यारे, मुन्ना भगत, सोपान नरुले, मोहन क्षीरसागर, प्रकाश क्षीरसागर, सोमेश्वर मेश्राम, राजू भोयर, प्रकाश क्षीरसागर, न तो मनोज भोयर, संदीप भोयर, खटू भोयर, तो लहानसा भोयर, न सदस्यगण पूर्ण म्हणजे त्याचे सहकर्मी. जेव्हा ते घर तोडायला आलते तेव्हा तुम्ही ना विरोध नाही केला की मी जेसीपीवर बसलो होतो ना साहेब. अच्छा. जेसीपीवर बसलो होतो तर त्याच्या बायानं, त्याचे माणसं असे वेगवेगळ्या खराब भाषेत, जसे आपण फागबा कसा होळीले बोंबलतो त्या टाईपचे बोंबलत चिल्लात माझ्याकडे धावले होते. अच्छा. धक्कामुक्की बी केली? नाही, मला धक्का नाही केला, पण माझ्याकडे धावलेच होते ते. असे जवळपास चालते. अच्छा. हो. त्याचे माणसंच पहिले आलते, त्या बाया तर नंतरच आलत्या. त्याने बाया ते अशा रोजीच्या बाया म्हणजे कामाले बाया नाही का, अशा 30-40 जमा करून आणला होता. त्याच्या गावात भागवतचा कार्यक्रम होता. अच्छा. दादा तुमचं काय नाव आहे? माझं नाव चिकू बोरकर. तुम्ही मुलगा आहे? मुलगा लहान अच्छा. मुलगा. तर आता पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसमध्ये झाली. तुम्ही थोडा मूर्तीचा प्रकार सांगितलं होतं, ते काय नेमकं प्रकार आहे? ते लहानशा सरकारी पाईपलाईनमुळे हा असा घटना घडली आहे. अच्छा. आमच्या संघ ते काही कारण बनवले येत होते, त्याच्या कारणासह आम्ही न चूक होणारी होऊन गेली. अच्छा. तर आपण 1-1.5 घंट्यात सुटलून नाही दिली. ते चौकशी करायला तहसीलदार साहेब आले, पंचनामा घ्यायले, पोलीस बंदोबस्त आले, पोलीस निरीक्षक आलता. ते म्हणे सुटलून झाली आपली पाईपलाईन, तर काही असं विषयच नाही, गावातला मॅटर गावातच ठेवा म्हणे तुम्ही. आम्ही रिपोर्टही नाही दिला तुम्ही त्याच्या याच्यावर. अच्छा. हो. तुम्ही ना सांगितलं होतं की मूर्ती तोडली होती महापुरुषांची. हो, तोडली आहे ना. आम्ही आपल्या घराकडेच राहिलो ना. हो. तिकडं केलं त्यानं, त्या बाया माणसं जे काही होते ते नाही का त्याने केलं. फक्त आम्हाला तथागताची मूर्ती वरती आली ना मुनकात, ते आम्हाला माहित नव्हता. कारण का रिपोर्टरवाले आले ना, त्याईनं असं उचलून पाहिलं, म्हणून त्यानंतर आम्हाला कळलं की हे मूर्ती तुटली आहे म्हणून. नाही का एकसारखी बोल्डेजर आपल्या घरावर गेला ना, आम्ही याच्यातच गेलतो. आम्ही बेंबालला आम्हाला समजला नव्हतं तेवढा सूचत. आम्ही एकट्याच घराची होतो. तो हरीश कळव फेक म्हणे, हा ओटा बिहाराचा आमचा सर्वसाधारण बिहार आहे, तो ओटा फेक म्हणे तो हरीश कळव.
एका डवल्याचं काम आहे म्हणे फेकासाठी हाँ ह्या भावने वाचवलं. अच्छा, तो दोस्तों वहाँ पे ये जो प्रकरण हुआ उसके बाद ही वंचित बहुजन आघाड़ी इनके जितने भी पदाधिकारी है वहाँ पे पहुँचे और इन्होंने वहाँ पे कौन ती भूमिका निभाई इनसे भी हम थोड़ा जानने की कोशिश करते. सर तुम्ही जेव्हा तिथं पोहोचले तर काय तुम्हाला बघायला भेटलं, काय प्रकरण तिथं तुम्ही ना बघितलं? दिनांक 23 तारखेला कोई तालुक्यातील मालची गावामध्ये ही जी घटना घडली, अतिक्रमण काढण्याचा हा जो प्रक्रिया झाली, याबद्दल मला मयूर बोरकर सामाजिक कार्यकर्ते यांचा फोन आला की आम्हाला वंचित बहुजन आघाडीची मदत पाहिजे आहे. मी अकोल्यालाच होतो. अकोल्याला आदरणीय बाळासाहेबांशी भेट घ्यायला आम्ही गेलो होतो. त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. साहेबांनी आम्हाला आदेश दिला लगेच त्या गावी दाखल व्हा. आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की यांचं जे काही 8-10 रूमचं छोटे छोटे जुनं 30-35 वर्ष जुनं जे वडिलोपार्जित घर होतं ते जमीनध्वस्त झालेलं आहे. तिथं ज्या काही मूर्त्या शिवाजी महाराजांच्या, बाबासाहेबाची आणि महापुरुषांची जे मूर्त्या मांडलेल्या आहेत त्यांची विटंबनासुद्धा झालेली आहे. या मुलांचा उदरनिर्वाहाचं जे साधन होतं, जे पांठेला होता, ते पांठेलासुद्धा पूर्ण तोडून त्यांनी ते जमीनदोस्त केलेला होता. हे प्रकरण आमच्या लक्षात आलं आणि जेव्हा आम्ही बघितलं की यांना जे नोटीस देण्यात आलेले आहेत, एक नोव्हेंबर महिन्याचा नोटीस आहे आणि नंतरचे नोटीस 8 दिवसात 2 नोटीस आहेत. आणि ग्रामपंचायत ॲक्ट नियम असा म्हणतो की 6 महिन्याच्या आतमधलेलं जे अतिक्रमण असेल ते ग्रामपंचायतला पाडण्याचा अधिकार आहे आणि 6 महिन्याच्या नंतरचं अतिक्रमण असेल तर त्याला नियमाकुल करण्याचा हा एक गव्हर्नमेंटचा GR आहे 2022चा. 2011 पूर्वीचं ज्यांचं घर टॅक्स लागलं असेल त्या लोकांना पहिले नियमाकुल करून त्यांना पट्टे दिला पाहिजे आणि नंतर अतिक्रमण हटवलं पाहिजे. हा GR आम्ही जेव्हा तपासला त्यावेळेस मग आम्ही एक ड्राफ्ट बनवला आणि पोलीस स्टेशन घातलं. पोलीस स्टेशनचे PI प्रशांत काळे यांना आम्ही 50-60 कार्यकर्ते उपस्थित होतो. त्यांना निवेदन दिलं आणि निवेदनात मागणी केलं की ही जी महिला विधवा आहे, पीडित आहे, ही दलित समाजाची आहे. या दलित समाजाच्या महिलावर जाणून बुजून व्यक्तिगत छोट्याशा पाण्याची पाईपलाईन फुटली म्हणून त्यांनी जातीवाचक सरपंचांनी शिवा दिला. त्यांचा मोठा मुलगा हिमांशू याला मारहाणसुद्धा केली आणि दबाव टाकून मायरा तुम्हाला पाहून घेऊ आणि तुमचं घर ध्वस्त करून दाखवील या द्वेषपोटी त्यांनी जे ही भूमिका घेतली होती. तर आम्ही ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून PIला निवेदन दिलं. PIनी सांगितलं आम्हाला 3 दिवस द्या, आम्ही तपास करून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू. मग नंतर आम्ही 3 दिवसानंतर पुन्हा तिथे 25 तारखेला गेलो तर PIनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे 31 जानेवारीला आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे आणि इतर सामाजिक संघटनेला आव्हान केलेलं आहे, आंबेडकर संघटनेला आव्हान केलेलं आहे की आपण मोठ्या संख्येमध्ये मोर्चामध्ये, जन आक्रोश मोर्चामध्ये सामील होऊन आपल्या बोरकर परिवाराला न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी मोर्चात सामील व्हायला पाहिजे. अच्छा, याने हा मोर्चा केव्हा निघणार आहे? 31 जानेवारीला दुपारी 12 वाजता भीमनगर बौद्ध विहारापासून. अन्यथा सरकारने याच्यावर लक्ष नाही केलं तर नेक्स्ट भूमिका कोणती राहणार? या अगर समजा या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली नाही तर आम्ही साखळी आंदोलन करू. जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही तिथे धरणे आंदोलन आणि इतर भूमिका घेऊन पक्षाच्या मार्फत बोरकर परिवाराला न्याय मिळवून देऊ. सर तुमची काय काय मागणी राहणार आहे? ज्यांचा जो घर तुटला त्यांच्या भरपाई काही? आम्ही त्या निवेदनामध्ये मागणी केली आहे. सर्वात अगोदर ज्या जातीवादी सरपंच नरुले, बंडू नरुले आणि सचिव BB भोय यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरी मागणी केलेली आहे यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांना शासनाने 10 लाख रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. तिसरं आम्ही हे केलेलं आहे का त्यांना तात्काळ पट्टा वाटप झाला पाहिजे, शासकीय पट्टाच वाटप झाला पाहिजे. यांनी 2009मध्ये घर टॅक्स पावती आहे त्यांच्याकडे. शासनाचं GR आहे का 2011चं अगर असेल तर त्याला नियमाकुल करावं, पण 2009ची पावती असूनसुद्धा सरपंचांनी देशपूर्ण कारवाई केलेली आहे दिसून येते. म्हणून ह्या मागण्या आमच्या 4 मागण्या आहेत की सर्वप्रथम ह्या 4 मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही. अच्छा, तो हमारे साथ नागपुर शहर अध्यक्ष भी है. सर इधर आइए. ये जो हे जे कुईमनी प्रकरण झालं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे?
सर्वप्रथम जय भीम. जे प्रकरण झालेलं आहे ते सगळं तुम्ही आता ऐकून घेतलेलं आहे. इथे बोरकर फॅमिली पण आहे, आमचे जिल्हाध्यक्ष पण आहे अजय दादा. त्याचप्रकारे 22 तारखेला नोटीस निघते आणि 23 तारखेला घर पडते. आम्ही तिथे जाऊन मागणी केली आणि तहसीलदार साहेबांनी BDO साहेबांना भेटलो की आतापर्यंत कारवाई का नाही झाली. 27 तारखेला ते बोलले की आम्हाला आणखी 2 दिवसाची मुदत द्या आणि 2 दिवसानंतर आम्ही जेव्हा त्यांना फोन केला, आतापर्यंत 30 तारीख आहे, 23 तारखेची घटना आणि आता 30 तारीख असूनसुद्धा अजूनपर्यंत ते गुन्हेगारी नोंद झाली. त्यामुळे आम्ही आता उद्या एक जन आक्रोश मोर्चा कुही तहसील आणि कुही पोलीस स्टेशन जे आहे तिथे आम्ही काढतो. धन्यवाद. ताई, तुमची काय मागणार येणार आहे? मला घर पाहिजे, मला जे मी राहतो एवढ्या वर्षापासून तो पट्टा पूर्ण पाहिजे. अच्छा, तर याच्यासोबत एक डॉक्युमेंट्स तुम्ही ना मला दाखवलं होतं की त्या डॉक्युमेंट्स म्हणे जे तारीख आहे ते तारीख म्हणे फॉल्ट आहे. बघायला मिळत आहे. तर सर ह्या पत्राच्याबद्दल थोडी जाणकारी द्या. इथं अतिक्रमण पाडल्यामुळे निवासीच्या न इथं जे तारीख आहे इकडे तुम्ही बघू शकता 23/1/2025 ही तर तारीख नमूद केली आहे न. हे तारीख आता 2026 चालू आहे. तर इथं 26 पाहिजे होतं, तर इथं यांना 25 केलं. हे खूप मोठी चूक आहे. आणि इथं तुम्ही नाव वाचू शकता की बंडू नरुले, मधुकर पाटील, BB बोयर. याचा पाठीमागं बी तुम्ही नाव बघू शकता की इथं सचिव ग्रामपंचायत यांची सिग्नेचर इथं केली आहे. तर हे बोगस टाईप जो की हा लेटर आम्हाला इथं बघायला भेटतं आहे. याच्यावर आता सरकार काय निर्णय घेते ते सामने आम्ही बघू न. याच्यासोबत वंचित बहुजन आघाडी यांच्या आज कार्यालयामध्ये पत्रकार परिषद झाली. तिथं जेवढे बी पुरावे आहे परिवाराने इथं सादर केले आहे. उद्या 31 जानेवारीला एक भव्य मोर्चा कुई इथून काढण्यात येत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जेवढा होऊ शके तेवढा तुम्ही शेअर करा, कारण की आपण बघतो की आपल्या समाजावर जिथं ना तिथं अत्याचार होत राहते न, सगळे दाबले जातात, कारण की तिथं आपली संख्या कमी पडते. तर येणाऱ्या 31 तारखेला तुम्ही पण मोठ्या संख्येनं कुईच्या ह्या आंदोलनामध्ये सामील व्हा. नमो बुद्धाय. क्रांतिकारी. जय भीम.